नाशिक जिल्ह्याच्या सटना तालुक्यात असणाऱ्या अंतापूर या गावातील चिमणाजी नावाच्या एका शिवभक्तांना स्वप्नदृष्टांताद्वारे जंगलामध्ये एक बालक मिळाला होता। त्या बालकाचे पुढे जाऊन त्यांनी नाव ठेवले शंकर। आता हा बालक काय सामान्य बालक नव्हता, कारण त्याच्या खेळण्या बागडण्याच्या वयामध्ये हा बालक जंगलामध्ये जाऊन एका बेलवृक्षाखाली शिवशंकराची दिवसभर आराधना करत बसलेला असायचा। आणि या गोष्टीचे सगळ्या लोकांना नेहमी आश्चर्य वाटत असे। आणि हाच बालक पुढे जाऊन एक खूप मोठा संत बनला, ज्यांना नेहमी सिगारेट ओढायला लागत असत व त्याच सिगारेटची राख हे आपल्या भक्तांना विभूती म्हणून देत असत। आपल्या भक्तांना मृत्यूच्या दाढीतून बाहेर काढणाऱ्या या संतांनी आपल्या संपूर्ण जीवन काळात अनेक मोठमोठे चमत्कार केले। ही कथा आहे संतवर्य योगीराज सद्गुरू श्री शंकर बाबा महाराज यांची, ज्यांचे गुरु साक्षात श्री स्वामी समर्थ होते। अंतापूर गावातील चिमणाजींच्या घरी सुख समृद्धी सगळं काही होतं, फक्त त्यांच्या मनाला नेहमी एकच उणीव भासत असे, ते म्हणजे त्यांना कोणतेही संतान नव्हते। चिमणाजी एके रात्री झोपलेले असताना त्यांच्या स्वप्नामध्ये एक दिव्य पुरुष आला व ते चिमणाजींना म्हणाले, आम्ही तुझ्या भक्तीवरती खूप प्रसन्न झालेलो आहोत। आपल्या गावात असणाऱ्या दावल मलिक पिरा शेजारीच्या जंगलामध्ये जा, तिथे एका झाडाखाली तुला 7 वाघांच्या मध्ये एक बालक दिसेल। न घाबरता त्या वाघांच्या घोळक्यामध्ये जाऊन त्या बालकाला उचलून तुझ्या घरी घेऊन ये व त्याचा आपल्या मुलाप्रमाणे सांभाळ कर, असे म्हणून तो स्वप्नदृष्टांत संपला। चिमणाजींनी हा स्वप्नदृष्टांत सगळ्यात पहिला आपल्या पत्नीला सांगितला व दोघेही सकाळी उठल्यानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करीत त्या दावल मलिक पिरा शेजारच्या जंगलामध्ये गेले व जसं काही सगळं स्वप्नदृष्टांतामध्ये त्यांनी पाहिलं होतं त्याचप्रमाणे सगळं घडत होतं। एका झाडाखाली 7 वाघांच्या मध्ये एक बालक रडताना त्यांना दिसला। चिमणाजींनी न घाबरता त्या वाघांच्या घोळक्यामध्ये जाऊन त्या बालकाला उचलून ते बाहेर घेऊन आले। चिमणाजींना व त्यांच्या पत्नीला खूप आनंद झाला। त्यांनी त्या बालकाला आपल्या घरी आणलं व गावातील लोकांना ही सगळी कहाणी त्यांनी सांगितली। त्या गावातले अनेक लोक या बालकाला पाहण्यासाठी येऊ लागले। हा बालक कुठून आला, 7 वाघांच्या मध्ये या बालकाला कोणी ठेवलं आणि त्या वाघांनी का प्रतिक्रिया केली नाही, याच्या मागचं उत्तर आजपर्यंत कोणालाही सापडलेलं नाही। कारण हा बालक काय सामान्य बालक नव्हता, हा एक दैवी बालक, हा शिवशंकरापासून मिळालेलाच प्रसाद असल्यामुळे या बालकाचं पुढे जाऊन त्याच्या आई वडिलांनी नाव ठेवलं त्याचं शंकर। पण या शंकराचं वागणं सामान्य मुलांप्रमाणे नव्हतं, कारण त्याच्या खेळण्या बागडण्याच्या वयामध्ये हा शंकर जंगलामध्ये जाऊन एका बेलवृक्षाखाली बसून शिवशंकराची दिवसभर आराधना करत बसलेला असायचा। कधी जंगलात नाही गेला तर एखाद्या मंदिरामध्ये जाऊन भजन कीर्तन करत बसलेला असायचा। आणि याच गोष्टीचं सगळ्या लोकांना खूप आश्चर्य वाटत असे। एकदा शंकर महाराज 10 वर्षाचे असताना हा ध्यानासाठी जंगलात गेले होते। तेव्हा त्यांना तिथे एक सुंदर हरिण दिसते आणि शंकर महाराज आपला तीर कमटा घेऊन त्या हरणीचा पाठलाग करतात। आणि जेव्हा ते हरिण शंकर महाराजांच्या टप्प्यात येते तेव्हा शंकर महाराज त्या हरणीवरती आपल्या बाणाने नियम धरतात। तेवढ्याच थांब म्हणत असा एक उंच पुरा दिव्य तेजस्वी देह पुरुष तिथे येतो। लांब लांब हातांचा, मोठ्या मोठ्या कानांचा व लंगोटी नेसलेला तो माणूस शंकर महाराजांना म्हणतो, कशाला या निष्पाप जीवाला मारतोस, मारायचंच असेल तर हिंस्र प्राण्यांना मार। व असे म्हणून ते दिव्य पुरुष त्या हरणीला उचलून आपल्या छातीशी धरतात। तेव्हा शंकर महाराज त्यांना म्हणतात, हे तुम्ही मला कोण सांगणार, गप गुमान त्याला खाली ठेवा नाही तर तुम्हाला देखील मारेल। त्यावेळी ते दिव्य पुरुष म्हणतात, असं तर मग मारूनच दाखव। त्यावेळी शंकर महाराजांना खूप राग येतो व शंकर महाराज आपल्या बाणांचा त्या दिव्य पुरुषाच्या छातीशी धरतात व मनातल्या मनात म्हणतात, एकतर या बाणाने ते हरिण तरी मरेल, नाहीतर या अडताण माणसाला कुठेतरी जखम तरी होईल। व असे म्हणून शंकर महाराज आपला बाण सोडतात। शंकर महाराजांनी सोडलेला बाण त्या दिव्य पुरुषाच्या पायाजवळ जाऊन पडतो। त्यावेळी ते दिव्य पुरुष म्हणतात, तुझा हा बाणांनी केलेला नमस्कार आम्ही स्वीकारतो, जा बेटा, आपलं काम जीवांना मारायचं नाही तर जीवांना वाचवण्याचं आहे। असं म्हणून ते दिव्य पुरुष तिथून अदृश्य होतात। शंकर महाराजांना आपल्या समोर काय घडलं हे काही कळतच नाही। शंकर महाराज विचारात पडतात। शंकर महाराजांना समजत नाही की हे दिव्य पुरुष नेमके कोण होते। तर हे दिव्य पुरुषाचे सद्गुरू श्री शंकर बाबा महाराज यांचे गुरु श्री स्वामी समर्थ। पण हे करण्यासाठी अजून एक घटना शंकर महाराजांच्या आयुष्यामध्ये घडून जाते आणि त्या घटनेद्वारे शंकर महाराजांना कळतं की हे दिव्य पुरुष म्हणजेच आपले गुरु श्री स्वामी समर्थ आहेत। आणि या घटनेनंतरच सद्गुरू शंकर महाराज यांच्या स्वतःच्या शोधाची यात्रा सुरू होते, स्वतःच्या अध्यात्माची यात्रा सुरू होते। सद्गुरू शंकर महाराज यांना अष्टवक्रांचा अवतार देखील मानलं जायचं, कारण सद्गुरू शंकर महाराज यांचं शरीर अष्टवक्र होतं, म्हणजेच 8 ठिकाणी शरीर त्यांचं वक्र होतं। पण या गोष्टीचा फायदा महाराज लहान असताना त्यांच्या येथील काही लोक करमणुकीसाठी करून घेत असत। शंकर महाराज हे दगडूशाही तमासगिराच्या तमाशात काम करत होते। त्या दिवशी चिलयाबाळाचा वग होता, शंकर महाराजांकडे सोंगड्याचं काम होतं। त्या वगातल्या शंकरांनी शंकर महाराजांना आज्ञा केली की मार त्या चिलयाला, उडव त्याचं मुडकं। ते शंकर महाराजांनी ज्यांना आज्ञा केली हा वगातला शंकर आहे हे समजून न घेता आपल्या हातातल्या तलवारीनं खरोखरच त्या बाळाचं मुंडकं उडवून टाकलं। त्यावेळी तिथे एकच गोंधळ उडाला। सगळे खून खून म्हणत शंकर महाराजांना धरून पोलिसांकडे द्यायला लागले। त्यावेळी शंकर महाराज देवाचा धावा करू लागले, म्हणायला लागले, तूच सांगितलंस म्हणून ना मी ह्याला मारलं, त्यात माझं काय चुकलं, आता तूच मला वाचव,
धाव रे शंकरा, मला वाचव शंकरा वाचव. त्यावेळी ते दिव्य पुरुष तिथे प्रकटले व त्यांनी त्या बाळाचं मुंडकं संजीवनी मंत्र जपून त्याचं धडाला पुन्हा चिकटवलं व ते बाळ उठून बसलं. त्यावेळी सगळीकडे एकच जय जयकार चालू झाला. सगळ्यांनी त्या दिव्य पुरुषाला गाराडा घातला आणि याच संधीचा फायदा घेऊन बाळ शंकर महाराज तिथून पळायला लागले. जितकं दूर या लोकांपासून जाता येईल तितक्या दूर जाण्याचा ते प्रयत्न करू लागले. आणि एवढ्यातच मागून आवाज आला, थांब, पळू नकोस. शंकर महाराजांनी मागे वळून पाहिले तर ते दिव्य पुरुष शंकर महाराजांचा पाठलाग करत होते. शंकर महाराजांना वाटले ह्या दिव्य पुरुष नक्कीच आपल्याला मारायला आले असणार. मग शंकर महाराज आणखीन जोरात पळायला लागले. रात्र होती, काचखळग्यांचा हा रस्ता होता. शंकर महाराजांना ठेच लागली व शंकर महाराज पडले. त्यावेळी त्या दिव्य पुरुषांनी शंकर महाराजांना गाठले व शंकर महाराजांना उठवत ते म्हणाले, भिऊ नकोस बेटा, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. उठ, हे बघ, आपण पळायचं नसतं, इथेच या संसारात पाय घट्ट रोवून उभं राहायचं असतं, दीपस्तंभासारखं, इतरांना योग्य वाट दाखवण्यासाठी. तू या असल्या मायाजालात गुंतू नकोस. तुझ्या वेड्या वाकड्या ध्येयाचा हे लोक करमणुकीसाठी वापर करतात. सोड त्यांचा नाद. तुझा अवतार आहे आंधळ्यांना वाट दाखवणाऱ्या डोळसाचा. शंकर महाराज त्यांच्याकडे विस्मयाने पाहू लागले व मनातल्या मनात म्हणाले, तर हे आपल्याला मारायला आलेले नाहीत, आपल्याला समजून सांगण्यासाठी आलेले आहेत. आजपर्यंत आपल्याला असं इतक्या प्रेमाने समजून सांगणारं कोणीच भेटलं नाही. शंकर महाराजांचे डोळे पाणावले. शंकर महाराज यांनी त्या दिव्य पुरुषाचे पाय धरले व शंकर महाराजांच्या डोक्यावरती हात ठेवत त्याच्या उद्धाराकरता ते दिव्य पुरुष म्हणाले, जा बेटा जा, हिमालयात जा, केदारेश्वरी जाऊन स्वतःचा शोध घे. तेव्हा शंकर महाराज म्हणाले, मी एकटाच कसा इतक्या दूर जाणार. तेव्हा ते दिव्य पुरुष म्हणाले, बाळ तू एकटाच नाहीस, आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहोत. आम्ही यजुर्वेदी ब्राह्मण, आमचे नाव नरसिंहभान, मूळ पुरुष वटवृक्षस्थान दत्तनगर निवासी हो. बाळ शंकराला यातलं एकही अक्षर कळालं नाही. तेव्हा गोंधळलेल्या शंकर महाराजांकडे पाहत स्वामी समर्थांनी म्हटले, बाळ तू आम्हाला फक्त स्वामी म्हण, श्री स्वामी समर्थ. आणि हाच दिवस होता ज्या दिवशी सद्गुरू शंकर महाराज यांना त्यांचे गुरु भेटले, स्वामी समर्थ. एवढं सांगून ते स्वामी समर्थ तिथून अदृश्य झाले. या घटनेनंतर शंकर महाराज घरी आले व दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळी शंकर महाराज नाशिक मध्ये असणाऱ्या गंगामयाच्या नदी किनाऱ्यावरती जाऊन बसले. या गंगामयाच्या काठावरती फिरत असताना शंकर महाराज यांचं लक्ष गेले इथे उपस्थित असलेल्या लोकांकडे. येथील काही लोक होम हवन करत होते, तर काही लोक पूजा करत होते, तर काही लोक चिताला अग्नी देत होते. शंकर महाराजांनी विचार केला की या गंगामयाच्या काठी सुख पण आहे आणि दुःख पण आहे. हिला स्वतःला काय वाटत असेल की काहीच नाही. ही आली कुठून, चालली कुठे आणि कशासाठी, या प्रश्नांचं शंकर महाराजांना स्वतःचा हसू आलं की कशाला दुसऱ्याच्या चौकशा करतोस, तुझं स्वतःच काय, तू आलास कुठून, चाललास कुठे, तू खरा कोण आहेस, तुझं अस्तित्व काय, या प्रश्नांचा शंकर महाराजांना विचार येऊ लागला. हे प्रश्न मनात येत असतानाच शंकर महाराजांना त्यांच्या गुरूंची आज्ञा आठवली की जा बेटा, हिमालयात जा, केदारेश्वरी जाऊन स्वतःचा शोध घे. आणि याच घटनेनंतर शंकर महाराजांनी ठरवलं की आता आपण केदारेश्वरी जायचं, स्वतःचा शोध घ्यायचा. आपण स्वतः कोण आहे, आपलं अस्तित्व काय, आपला जन्म कशासाठी झाला. बरं, आपला जन्म झाला तर ह्या आई वडिलांच्या पोटी झाला, मग आपले खरे आई वडील कोण, मग आपल्याला ह्या आई वडिलांनी का सांभाळा, असे अनेक प्रश्न शंकर महाराजांना पडू लागले. शंकर महाराजांनी कोणताही विचार न करता सरळ ते केदारेश्वरी निघून गेले. शंकर महाराज केदारेश्वरी गेले. तिथे 12 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली व 12 वर्षाच्या तपश्चर्येनंतर शंकर महाराज पुन्हा भारत भ्रमण करत करत या महाराष्ट्रामध्ये आले. या महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर शंकर महाराज यांचे खूप भक्त निर्माण झाले. शंकर महाराजांनी अनेक लोकांचा उद्धार केला. शंकर महाराजांनी अनेक चमत्कार केले. आणि या शंकर महाराजांना नेहमी चहा आणि सिगारेट आवडत असे आणि त्या सिगारेटीची राख शंकर महाराज आपल्या भक्तांना विभूती म्हणून देत असत. तर या शंकर महाराजांच्या तुम्हाला जर आणखीन चमत्कारांबद्दल, त्यांच्या भक्तांबद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल ना, तर नक्कीच आपल्याला कमेंटमध्ये सांगा. तर असेच ऐतिहासिक, रहस्यमय आणि धार्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी तेराग्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.